उरण-करंजा येथील रायगड समुद्रात एक मासेमारी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या घटनेची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. बुधवारी सकाळी 9:30 वाजता करंजा रिप्सजवळ ही घटना घडली असून बुडालेली नौका गुजरातमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच CISF आणि नौदलाच्या गस्त घालणाऱ्या नौकांद्वारे बचाव कार्य सुरू करण्यात आले. मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला, बोटीवर किती खलाशी होते, कोणतीही जीवितहानी झाली आहे का आणि किती नुकसान झाले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वादळी हवामानामुळे मासेमारीवर बंदी असतानाही ही बोट समुद्रात कशी आली, त्यातही ती गुजरातची बोट रायगडच्या समुद्रात का होती. या प्रश्नांनी प्रशासनासमोर एक मोठं आव्हान उभं केलंय. सध्या या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी कोळी बांधवांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्य परवाना विभाग, कस्टम आणि पोलिसांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घालावं अशी त्यांची मागणी आहे. प्रतिनिधी अक्रम झटाम, NTV न्यूज मराठी, रायगड.